नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर। संक्रांतीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी। बुडाचे चेअरमन संजय बेळगावकर यांनी जपली 40 वर्षांची परंपरा। वीकेंड कर्फ्यूचा बसणार सणाला फटका। कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणे आहे योग्यच। जनसेवक संमेलन घेतलेल्या भाजप नेत्यांवरही कारवाई करण्याची मागणी। माहिती हक्क कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी केला आग्रह। वर्षभरापासूनची स्लमवासियांची मागणी झाली पूर्ण। आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते स्लमवासियांना हक्कपत्रांचे करण्यात आले वितरण। कर्नाटक स्लम बोर्डाने उत्तर मतदारसंघातील नागरिकांसाठी केले होते घोषित। आता पाहू सविस्तर बातम्या। मकर संक्रांतीच्या खरेदीसाठी बेळगाव बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे। त्याचबरोबर बुडाचे चेअरमन संजय बेळगावकर यांनी 40 वर्षांची परंपरा जपली आहे। अवघ्या 2 दिवसांवर संक्रांत आली असून खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसत आहे। मुख्य बाजारपेठेसह उपनगरातील दुकानांमध्ये संक्रांतीच्या वस्तू घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे। साखरेचा हलवा, तिळगुळचे लाडू, काळ्या रंगाचे कपडे, वाण देण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह पूजेचे साहित्य घेण्यासाठी लगबग दिसून येत आहे। बेळगाव शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, पांगुळ गल्ली बाजारात संक्रांतीच्या खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे। या सणाच्या निमित्ताने एकमेकांना तिळगुळ देत शुभेच्छा दिल्या जातात। तसेच महिला वर्ग हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेत सौभाग्याचे वाण एकमेकींना देत असतात। त्यामुळे संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली आहे। बाजारात उपलब्ध असलेल्या वैविध्यपूर्ण वाण खरेदीसाठी सकाळपासूनच बाजारात लगबग दिसली। तिळगुळ, साखर फुटाणे यांच्या खरेदीसाठी ग्राहकांनी दुकानात गर्दी केली। यामध्ये आपण 40 वर्षांची परंपरा जपत आहोत असे बुडाचे चेअरमन संजय बेळगावकर यांनी सांगितले। 40 ವರ್ಷ ಆಗಿದೆ। ನಾವು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನಾವು ಸ್ಟಾಲ್ ಹಾಕ್ತೀವಿ। ಸಂಕ್ರಾಂತಿಯಲ್ಲಿ ತಿಳುಗು ಸಂಕ್ರಾಂತಿ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ, ಹೋಳಿದಲ್ಲಿ ಬಣ್ಣ ಮಾಡ್ತೀವಿ, ಮತ್ತು ಗಣಪತಿದಲ್ಲಿ ಮತ್ತು ದೀಪಾವಳಿದಲ್ಲಿ ರಂಗೋಲಿ ಸ್ಟಾಲ್ ಹಾಕ್ತೀವಿ। ಇದು 40 ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಇದು ಕೊರೋನಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಈ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮೇಲೆ ಏನಾದರೂ ಪರಿಣಾಮ ಬೀರುತ್ತೆ? ಅಷ್ಟೇನು ಪರಿಮಾಣ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅದು ಸರ್। ಎಷ್ಟು ದಿನದವರೆಗೆ ನೀವು ಸ್ಟಾಲ್ ಇದು ಸಂಕ್ರಾಂತಿ ಮಠ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ। ಸಂಕ್ರಾಂತಿ ಮಠ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ। ಯಾವ್ಯಾವ ಟೈಪ್ ಇದೆ? ಇದು ಎಳ್ದಿದೆ ಮತ್ತು ಶೇಂಗಾದೂರ ಎಳ್ಳಿದೆ ಮತ್ತು ಇದೇನು ತಿಳಿಗೆ। ಹಾಂ, ಮೂರು ಟೈಪ್ ನಮ್ಮ ಕಡೆ ಇದೆ ಸರ್। ಬುಡ ಚೇರ್ಮನ್ ರೀ, ಅದ್ರ ಜೋಡಿ ಪಾರಂಪರಿಕ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡತ್ತೀರಿ? ಏನು ವ್ಯವಸಾಯ ಇದೆ ನಮ್ದು, ಪಾರಂಪರಿಕ ವ್ಯವಸಾಯ ಇದೆ ನಮ್ಮ ಅಜ್ಜ ಅವರು। ಅದನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ನಿಭಾಯಿಸ್ತೀರಿ, ಇದನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ನಿಭಾಯಿಸ್ತೀರಿ? ಇದು ನಮ್ಮದು ವ್ಯವಸಾಯ ಇದೆ, ಇದು ಮಾಡಲೇಬೇಕು ನಾವು। ಅದು ಒಂದು ಜನರದ್ದು ಒಂದು ಇದಿದೆ, ಅದು BJP ಅವರು ನಮಗೆ ಒಂದು ಇದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಲ್ಲಿ ಜನರಿಗೆ ಒಂದು ಸೇವಾ ಮಾಡೋಕೆ। ಬಟ್ ಇದು ನಮ್ಮದು ವ್ಯವಸಾಯ ಇದೆ, ಈ ಪಾರಂಪರಿಕ ವ್ಯವಸಾಯವನ್ನು ನಾವು ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಮಾರ್ಕೆಟ್ ಪ್ರತಿಸಾರ ಹೆಂಗದ, ಏನು ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ನಿಮಗೆ? ಈ ವರ್ಷದ ಯಾವ ರೀತಿ ನಿಮ್ಗೆ ಮಾರ್ಕೆಟಲ್ಲಿ ಈಗ 9:30 ಆಗಿದೆ। ಈಗ 12 ಮಟ ಗರ್ದಿ ಆಗ್ತಿರಲಿಲ್ಲ। ಜನರು ಭಾಳ ಜನ ಬರ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಈ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಇಲ್ಲೇ ಬರ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ मार्केट। मेन मार्केट इथे आहे। गेल्या काही दिवसांपासून सण आणि समारंभांवर कोरोनाचे संकट ठाकले आहे। शनिवार आणि रविवार वीकेंड कर्फ्यू आहे। शुक्रवारी संक्रांत साजरी केली जाणार आहे। मात्र शनिवारी किंक्रांतीचा सणही तितकाच महत्त्वाचा आहे। या सणावरही वीकेंड कर्फ्यूमुळे अडचणी आल्या आहेत। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव। बेळगावमध्ये जनसेवक संमेलन घेऊन कोरोना नियमांचे उल्लंघन केलेल्यांवर कारवाईचा आग्रह माहिती हक्क कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी केला आहे। मेकेदाटू पदयात्रेमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेस प्रमुख आणि मान्यवरांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे गेल्या वर्षी बेळगाव येथे जनसेवक संमेलन घेतलेल्या भाजप नेत्यांवरही कारवाई होऊ शकते। केंद्रीय मंत्री अमित शहा आणि इतरांवर गुन्हा दाखल करावा असा आग्रह माहिती हक्क कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी केला।
सरकारला पत्र लिहून आणि माध्यमांशी व्हिडिओद्वारे त्यांनी निवेदन जारी केले. ते म्हणाले की सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष आणि देशाच्या पंतप्रधानांपासून सामान्य जनतेपर्यंत सर्वांसाठी सत्ताधारी समान आहे. ಇವತ್ತೇನಾಗಿದೆ ಅಂದರೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರವು ಈ ಕೋವಿಡನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಸಾಕಷ್ಟು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಜಾರಿಗೆ ತರ್ತಾ ಇದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾದ ಸುತ್ತೋಲೆಗಳನ್ನು ಕೂಡ ತಂದಿದೆ. ಆ ಪ್ರಕಾರ ಹೆಚ್ಚು ಜನ ಸೇರುವಂಥ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನಾಗಲಿ ಸಭೆ ಸಮಾರಂಭಗಳನ್ನಾಗಲಿ ನಡೆಸಬಾರ್ದಂತ ಆ ಸುತ್ತೋಲೆಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸಲಾಗಿದೆ. ಆದರೆ ಏನಾಗಿದೆ, ಈ ಮೇಕೆದಾಟು ಯೋಜನೆ ಇದು ಅತ್ಯಂತ ಬಹುಜನರಿಗೆ ಉಪಯೋಗವಾದಂಥ ಒಂದು ಯೋಜನೆ. ಈ ಯೋಜನೆಯನ್ನು ಕಾರ್ಯಗತಗೊಳಿಸಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರುಗಳು ಮೇಕೆದಾಟು ಯೋಜನೆಯ ಸಲುವಾಗಿ ಒಂದು ಪಾದಯಾತ್ರೆಯನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಪಾದಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ ನಾಯಕರುಗಳು ಕರೋನಾ ನಿಯಮವನ್ನು ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂಥೇಳಿ ವಿಪತ್ತು ನಿರ್ವಹಣಾ ಕಾಯ್ದೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಸಾತ್ನೂರು ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ 31 ಮುಖಂಡರ ಮೇಲೆ ಸರ್ಕಾರ ಒಂದು FIR ದಾಖಲು ಮಾಡಿದೆ. ಇದನ್ನು ಸ್ವಾಗತಾರ್ಹ ಅಂತೇಳಿ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಗಮನಿಸಬೇಕಾದ ವಿಷಯ ಅಂದರೆ, ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನವರು ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡುವ ಸಲುವಾಗಿ ದೂರನ್ನು ದಾಖಲು ಮಾಡಿರಿ ಅಂತೇಳಿ ಯಾರೂ ದೂರು ಕೊಟ್ಟಿರಲಿಲ್ಲ. ಸರ್ಕಾರ ಸ್ವಯಂ ಪ್ರೇರಣೆಯಿಂದ ದೂರು ದಾಖಲು ಮಾಡಿದೆ. ಆದರೆ ಇದೇ BJP ಪಕ್ಷದ ಆಡಳಿತ ಸರ್ಕಾರದವರು ಬೆಳಗಾವಿಯ ಇಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಸಚಿವರಾದ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರ ಒಂದು ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ದಿನಾಂಕ 17/1/2021 ಜನಸೇವಕನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದರು. ಆವಾಗ ಕರೋನಾ ಮೊದಲನೆಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ವೇಗವಾಗಿ ಹರಡಿತು. ದಿನಾಲು ಸಾವಿರಾರು ಜನರು ಕರೋನಾಕ್ಕೆ ಸಾವನ್ನಪ್ತಾಯಿದ್ರು. ಇಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ನೀಡಿದ ಆದೇಶಕ್ಕೆ ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡಿ ಸುಮಾರು 300 ಜನ ಮಾತ್ರ ಸೇರಲಿಕ್ಕೆ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿತ್ತು. ಆದರೆ 1.5 ಲಕ್ಷ ಜನ ಸೇರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿದರು. ವೇದಿಕೆ ಮೇಲಿದ್ದವರು ಯಾರೂ ಮಾಸ್ಕ್ಗಳನ್ನು ಧರಿಸಿರಲಿಲ್ಲ. 65 ವಯಸ್ಸು ಮೇಲ್ಪಟ್ಟವರು ಪಾದಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಜನಸೇವಕ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದರು. ಸಾಮಾಜಿಕ ಅಂತರವನ್ನು ಕಾಯ್ಕೊಂಡಿರಲಿಲ್ಲ. ಇವರು ಕರೋನಾ ನಿಯಮ ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡಿದ್ದನ್ನು ದಾಖಲೆಗಳ ಸಮೇತವಾಗಿ 18/1/2021 ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ದೂರು ನೀಡಿದರೂ ಕೂಡ ಸರ್ಕಾರ ಆವಾಗ FIR ದಾಖಲು ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಅಂದ ಬಳಿಕ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ, ಈ ಸರ್ಕಾರ ಕೇವಲ ವಿರೋಧಿ ಪಕ್ಷ, ಬೇರೆ ಪಕ್ಷದವ್ರನ್ನ ಹತ್ತಿಕ್ಕುವ ಸರ್ಕಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವೊಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಕಾನೂನು ಅಂದರೆ ಹೆಂಗಪ್ಪ, ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗೂ ಒಂದೇ ಕಾನೂನು ಮತ್ತು ಸಾಮಾನ್ಯ ಪ್ರಜೆಗೂ ಒಂದೇ ಕಾನೂನು. ಆದ್ದರಿಂದ ಈಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸರ್ಕಾರ ಏನಾದರೂ ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ಬದ್ಧವಾಗಿ ಆಡಳಿತವನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದರೆ ನಾನು ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಇಲ್ಲಂಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದವ್ರ ಮ್ಯಾಗೆ FIR ಮಾಡಿದ್ರಿ, ಆ ರೀತಿ ಜನಸೇವಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದವ್ರ ಮೇಲೂ ಕೂಡ ತಾವು FIR ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ಕ್ಯಾರೆ. ಇವತ್ತು ನಾನು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರಿಗೆ ಹಾಗೂ ಗೃಹ ಸಚಿವರಿಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಒಂದು ವೇಳೆ ಸರ್ಕಾರ ಏನಾದರೂ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳದೇ ಇದ್ದಲ್ಲಿ ನಾನು ಅನಿವಾರ್ಯವಾಗಿ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಸಾರ್ವಜನಿಕ ಹಿತಾಸಕ್ತಿ ಅರ್ಜಿಯನ್ನು ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿ ದಾಖಲು ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಭೀಮಪ್ಪ गडाद, माहिती हक्क कार्यकर्ता, मोडलगी. त्याचबरोबर ते असेही म्हणाले की सरकारने जारी केलेल्या कोविड नियमांचे उल्लंघन करून पदयात्रा करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केले हे योग्यच आहे. राजशेखर हिरेमठ, KNN सिटी न्यूज, बेळगाव. कर्नाटक स्लम बोर्डच्या वतीने उत्तर मतदारसंघातील स्लम रहिवाशांना आमदार अनिल बेनके यांनी हक्कपत्रांचे वितरण केले आहे. दिनांक 11 जानेवारी 2022 रोजी कर्नाटक स्लम बोर्डाच्या वतीने उत्तर मतदारसंघातील घोषित सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्लमवासियांसाठी हक्कपत्रे वितरण कार्यक्रम आमदार अनिल बेनके यांनी यशस्वीपणे पूर्ण केला आहे. लाभार्थ्यांना हक्कपत्रे देताना आमदार अनिल बेनके म्हणाले की बेळगावातील सर्वात जुनी स्लम असलेल्या गँगवाडी, वड्डरवाडी आणि रामनगर स्लमवासियांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे हक्कपत्रे वाटप केल्यामुळे मूळ स्लमवासियांची सुमारे वर्षभरापासूनची मागणी पूर्ण झाली आहे असे त्यांनी सांगितले. सर्व लाभार्थ्यांना सूचित करण्यात आले की त्यांनी आपली दाव्याची कागदपत्रे घ्या आणि प्रथम तुमच्या नावावर कोणतेही शुल्क न आकारता तुम्ही सब रजिस्टर कार्यालयात याची नोंदणी करा. स्लम भागाच्या विकासासाठी सरकार आता सर्व प्रकारचे प्रकल्प पोहोचवेल आणि
सर्व प्रकारचे सहकार्यही मिळेल असेही ते म्हणाले आहेत. काही अडथळा असल्यास आमदारांशी संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले. या संदर्भात खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, स्लम प्रदेश अभिवृद्धी अधिकारी लमानी, शुभलिंगप्पा, हनुमंत कागलकर, भीमराव पात्रोट, गणेश देडे, सुंदर लोंडे, मारुती बडसकर व लाभार्थी उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीचे. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. शहरातील संभाजीनगर व हवळनगर येथील रहिवाशांनी आसपासच्या ध्वनी प्रदूषित करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. बेळगाव तालुक्यातील संभाजीनगर व हवळनगर येथील रहिवाशांनी कारखान्याच्या ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या निषेधार्थ कारखान्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करून आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. गेल्या 30 वर्षांपासून संभाजीनगर आणि हवळनगर या दोनही ठिकाणी वास्तव्यास असून तेथील कारखान्यांमुळे कधीच अडचण आली नाही. पण अलीकडे कुटुंबे राहत असलेल्या परिसरात काही कारखाने स्थायिक झाले असून दिवसाचे 24 तास कारखाने सुरू असतात. या कारखान्यांमुळे घरामध्ये प्रदूषण पसरत आहे. 91 मध्ये घर बांधलेलं आहे. 32 वर्षापासून फाळापट्टी, पाणीपट्टी, लाईटपट्टी, भंगीपट्टी, ही पट्टी ती पट्टी प्रत्येक गोष्ट दिली जाते. माझ्याकडे पावत्या आहेत. परंतु आजतागायत सिंगल तिथं पंचायतीनं रोड केलेला नाही. आमदार निधीचा फंड तर वेगळा झाला आणि ते काही सुख सुविधा हे ते काही एक नाही आहे. मला लागून 2-3 हे तुमचं इंडस्ट्रियल एरियाची बाउंड्री येते. परंतु जेवढी घाण आहे ती सगळी माझ्या दरवाज्यातच. आणि बाकी जे पण ह्या मॅडमने आता सांगितले प्रत्येकानं प्लॉट म्हणून खरेदी केलेला आहे आणि आता इंडस्ट्रियल एरिया म्हणून आमच्या विरुद्ध सगळे उभे आहे. शॉर्ट प्लसचं ओपन ठेवायचं, तो धूर सोडायचा, ग्राइंडर मारायचं, फिटलिंग करायचं, ग्राइंडर करायचं. आता एक 2-3 महिन्यामागे रूरल पोलीस स्टेशनला चांगलं माहिती आहे जवळजवळ 16 लाखाची चोरी मी धरून दिलेली आहे. 16 लाखाची चोरी मी धरून दिलेली आहे तिथं. माझ्या घरच्या कुत्र्यामुळं त्यांच्यामुळं अभिषेक अलवाईची चोरी झालेली होती. रूरल पोलीस स्टेशनला त्याचा बाकायदा रिपोर्ट आहे, सगळं काय आहे.
परंतु पंचायतीतर्फे किंवा इतर आमदार निधीतून ना रोड आहे, ना पाणी आहे, ना लाईट आहे. ती लवकरात लवकर व्यवस्था व्हावी म्हणून आम्ही सर इथं आलो. टोटल ज्या इंडस्ट्रियल एरिया सोडून जे पांढऱ्या झालेल्या त्या पांढऱ्या बंद पडाव्या. त्यांचा डस्ट किंवा कशाचा आम्हाला प्रॉब्लेम होऊ नये. रोड व्हावा, पाणी यावं, लाईट यावं. त्या सुखसुविधा ज्या जनतेला मिळतात त्या आम्हाला मिळाव्या एवढीच आमची मागणी आहे. ಲ್ಯಾಂಡ್ ಆಗಿರೋ ಮಾಡ್ಕೊತಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಓನರ್ ಅಂತ ಸರ್ ನಾವು ಜಾಗ ಖರೀದಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್. ಅದು ಮಾಡಿದ ನಂತರ ನಾವು ಮನೆಯರ ಏನಾರ ಕಟ್ಟಬೇಕು ರೀ, ಮನೆ ಕಟ್ಟಬೇಕು, ವಾಪಸ್ ಮಾಡ್ಬೇಕು ರೀ. ಅದಿಲ್ಲ ಸಣ್ಣ ಕೌಂಡ್ರಿ ಹಾಕ್ತಾರೆ ಸರ್. ಸಣ್ಣ ಕೌಂಡ್ರಿ ಬ್ಯಾಡ್ ಆಗೈತಿ ಎಜುಕೇಶನ್ ತೊಂದರೆ ಆಗ್ತದೆ ಸರ್. ಹಿಂದಕ್ಕೊಂದ್ಸಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವ್ರಿ, ಏನೋ ಯಕ್ಷಣ ತೊಂದರೆ ಸರ್. ಮತ್ತು ನಾವು ಏನು ಹೇಳಿದ್ರಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ ದಾದಾಗಿರಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್. ಸರ್ ದಯವಿಟ್ಟು ನೀವು ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹಾಕಿದ್ರಿ. ದಯವಿಟ್ಟು ಸರ್ ನೀವು याचा विपरीत परिणाम कुटुंबियांच्या आरोग्यावर होतो. यामुळे आधीच काहींना गंभीर समस्या निर्माण होत आहेत. समाजाला मारक ठरणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. विश्वनाथ देसाई, KNN न्यूज, बेळगाव. खानापुरात अतिथी प्राध्यापकांना सेवेत कायम करण्याची मागणी करून खानापूर व बीडी पदवी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी खानापूर तहसीलदारांना निवेदन सादर केले. कर्नाटक राज्यातील पदवी महाविद्यालयात अतिथी प्राध्यापक म्हणून गेली कित्येक वर्षे अत्यंत कमी पगारात सेवा बजावत आहेत. खानापूर शहरातील सरकारी पदवी महाविद्यालय तसेच बीडी येथे पदवी महाविद्यालय या अनेक प्राध्यापक कमी पगारात सेवा बजावत आहेत. कमी पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तेव्हा अतिथी प्राध्यापकांना सेवेत कायम करून घ्यावे या मागणीसाठी खानापूर व बीडी येथील पदवी महाविद्यालयांच्या प्राध्यापकांनी तहसीलदार कार्यालयाचे उपतहसीलदार KY बिद्री यांना निवेदन देऊन आपली समस्या मांडली. निवेदनात म्हटले आहे की सरकारी पदवी महाविद्यालयात अत्यंत कमी पगारात लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. केवळ 5 ते 6 महिने काम दिले जाते. वर्षभर खाली राहावे लागते. तेव्हा सेवेत कायम करून घ्यावेत, अन्यथा अतिथी प्राध्यापक बहिष्कार घालून धरणे सत्याग्रह करू असे निवेदनात म्हटले आहे. आम्ही फुल ऑल स्टेट खानापूर फुल ऑल स्टेट आम्ही गेस्ट फॅकल्टी स्ट्राईक करत आहे. 1 महिने चालू आहे. क्लासेस वगैरे बायकॉट करून आम्ही बेळगाम डिस्ट्रिक्ट अँड ओव्हरऑल कर्नाटका पण स्ट्राईक करत आहे. इथे एवढा दिवस केलं तर पण गव्हर्नमेंटवरून आम्हाला रिस्पॉन्स काही पण आला नाही आहे. जास्ती आम्ही ऑल स्टेटमध्ये ऑल कर्नाटकमध्ये लेडीजच जास्ती गेस्ट फॅकल्टी आहे. त्यांची प्रॉब्लेम गव्हर्नमेंट काही पण समजून घेतलं नाही आहे. त्यांना मॅटर्निटी लिव्ह पण त्यांनी त्यांचा विचार पण केला नाही आहे. तरी पण आणि एवढा दिवस झाला आहे. आमची कोविडमध्ये पण 3 मंथ पेमेंट तेवढं झालं आहे. त्याच्यासाठी सगळा मुलांचा विचार करत एवढा दिवस आम्ही गेलेला आहे कॉलेजला. तरी पण एवढा दिवस त्यांनी गव्हर्नमेंट दिलं नाही. स्ट्राईक 1 महिन्यापासून आम्ही केलं तर पण गव्हर्नमेंटचा रिस्पॉन्स नाही आहे. आम्ही त्याच्यासाठी अजून किती दिवस त्यांनी आम्हाला ऑथेंटिक ऑर्डर देत आहे तेव्हापर्यंत आमचा क्लासेस बायकॉट आहे. आम्ही गव्हर्नमेंटला एकच विचारणार आहे आणि एकच रिक्वेस्ट आहे, आम्हाला लाईफचं आणि सिक्युरिटी गेस्ट फॅकल्टीला 14,500ला सगळ्याला त्यांनी सिक्युरिटी द्यायला पाहिजे. यावेळी निवेदनाचा स्वीकार करून सरकारकडे निवेदन पाठवून न्याय देऊ असे आश्वासन तहसीलदारांनी दिले. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मबनूर, उपाध्यक्ष जयश्री हंचिनमनी, कार्यदर्शी KS कांबळे, खजिनदार विठ्ठल सोनपनावर, सदस्य PP पाटील, TA हुलिकट्टी, स्नेहा हिरेमठ, अर्चना कटगलकर, दीपा अंगडी सह अन्य उपस्थित होते. सुहास पाटील, KNN न्यूज, खानापूर. गोव्यातील कुंभारजुवे मतदारसंघात आणखी 8 जणांनी TMC मध्ये प्रवेश केला आहे.
गोव्यामध्ये 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी कुमारजुआ मतदारसंघातील बदल म्हणून एक तरुण चेहरा समीर वळवईकर असल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी धुळापी कोर्लीम येथे समीर वळवईकर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनामध्ये स्थानिक लोकांच्या तक्रारीसाठी आणि त्यांच्या भेटीसाठी म्हणून एक आकर्षक हे कार्यालय ठरले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान किरण कांदोळकर, समीर वळवईकर, अविता बांदोडकर, स्वाती केरकर, मारिओ पिंटो, विल्सन वालाद्रस, कीर्ती आझाद यांनी 150हून अधिक तळागाळातील नेत्यांचे स्वागत केले. त्याचबरोबर किरण कांदोळकर यांनी समीर वळवईकर यांचे कौतुक करून समीर वळवईकर हे कुमारजुआ मतदारसंघाची जागा पटकावण्यात यशस्वी होतील असे मत त्यांनी व्यक्त केले. व्हॅलेंटाईन डे हे मोठी सरळ सांगपाक जाय तुम्ही एक फूल चलचें ना आमकां म्हणून 2 फुलां जाय आनी 2 फुलांक मत मागून 10 तारखेक 10 मार्चाक जो रिजल्ट जातलो ह्या रिजल्टा दिसा हांगा कुंभारजुआत न्हू तर गोंयभर आमी गुलालान खेळपाक जाय इतलें सांगून हांव देव बरें करूं म्हणटा. विल्सन वालाद्रीस म्हणाले की समीर वळवईकर तरुण, अनुभवी आणि लोकांच्या तक्रारी समजून घेतात म्हणून त्यांना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या मध्ये आसा कीर्ती आझाद. कीर्ती आझाद हाजी ओप करून दिवपाची गरज ना. क्रिकेट लवर जो क्रिकेट लवर आहा ताणें मोठ्यान ताळयो मारच्यो. म्हाका घे तुका घे म्हणटा आमी थोड्यांक भायर दवरल्या कित्याक टीएमसीचें नांव बदनाम जावंक उपकारना. जायती लिस्ट आहा आमचे कडेन बीजेपीचे मनीस आहा जॉयन जावंक सोदतात. आमी तांकां वेट लिस्टार दवरल्या. वेट लिस्ट म्हणजे ते लिस्ट आमी हातीन घेवचे ना फ्लायट कारण आमी तांकां ग्रावंडार पळयले व्यवस्थीत देम प्लेइंग ऑन द ग्रावंड. बट इट्स अ रियली ऑनर फॉर आवर पीपल ऑफ कुमारजुआ कॉन्स्टिट्युएंसी that such a legend is with us today. And I request you to just speak few words. Is Mr. Kirti Azad, जाणे 1983 जे फर्स्ट वर्ल्ड कप आमच्या देशा खातीर हाडले तातूंतले ते एक प्लेयर. अंग्रेजी whichever language you want I can speak. हिंदी में मुझसे समीर ने पूछा कि आप 2 मिनट बोलेंगे. मैंने इनसे कहा कि मैं 1993 में आमदार बना था और 99 में खासदार बना था. तब से बोलने की प्रैक्टिस है, क्रिकेट की प्रैक्टिस नहीं. लेकिन मुझे बहुत खुशी हुई नौजवान साथी को देख करके. छोटे भाई हैं, हमारे बेटे की तरह हैं और हम भी तृणमूल में जुड़े हैं. आप लोग सभी जो आज जिन्होंने आज तृणमूल का हाथ थामा है, आप सबों को मेरी ओर से बहुत बहुत बधाई और शुभकामनाएं आने वाले समय के लिए. नमस्कार करता आणि तुम्ही आमच्या आज या इलेक्शन सेरेमनीक पहिली म्हणजे ऑफिसाचे इनॉग्रेशन जालें. त्यानंतर इलेक्शन सेरेमनीक आमच्या मदीं सगळे आमचे टीएमसीचे लिडर आणि खास करून आज या आमच्या पक्षान आमचेर विश्वास दवरून आमच्या लिडरांचेर विश्वास दवरून आज मुद्दाम हांगा उपस्थित आपली त्या पक्षान त्यांनी प्रवेश केलो असे सगळे मान्यवर तातूंत. त्याचबरोबर तृणमूलमध्ये प्रवेश करण्यासाठी तिथे अनेक जणांची तयारी होती. 8 महत्त्वाच्या व्यक्तींनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दिवाडीचे माजी सरपंच प्रशांत हरबळकर, माजी सरपंच श्रीमती पै, पंच सदानंद फडते, संगीता हरवळकर, कुंभुर्जुआ काँग्रेसचे माजी खजिनदार लक्ष्मीकांत पै, शेखर केसरकर, अशोक चोपडेकर यांनी तृणमूलमध्ये प्रवेश घेतला आहे. फजलूर टोनसे, KNN सिटी न्यूज, गोवा. आता वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीचे. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं.
वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुति गली, बेलगाम। थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, रुत अनोखी है। हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है। ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है। ये किसकी पलकों में है, तस्वीरें कैसी नुमाइश है। आराधना, मारुति गली, बेलगाव। वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना। विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत। खानापूर नगरपंचायतीच्या चीफ ऑफिसर पदी बाबासाहेब माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे। खानापूर शहरातील नगरपंचायतीच्या चीफ ऑफिसरपदी बाबासाहेब माने यांनी मंगळवार दिनांक 11 रोजी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली। खानापूर नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर विवेक बन्ने यांची बेळगाव येथे बदली झाली। त्यामुळे खानापूर नगरपंचायतीचे चीफ ऑफिसरपद रिक्त होते। त्यापदी बाबासाहेब माने यांना रुजू करण्यात आले आहे। बाबासाहेब माने यांनी यापूर्वी 2018 ते 2020 अशी 2 वर्षे खानापूर नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर म्हणून सेवा बजावली आहे। त्याच काळात तब्बल 12 वर्षांनंतर श्री महालक्ष्मी यात्रा पार पडली। यावेळी चीफ ऑफिसर बाबासाहेब माने यांनी यात्रा काळात चांगले कार्य पार पाडले। यात्रा काळात खानापूर शहरात सर्व सोयी उपलब्ध केल्या, त्यामुळे यात्रा पार पाडण्यास सोयीचे झाले। चीफ ऑफिसर बाबासाहेब माने यांनी यापूर्वी अळनावर नगरपंचायत, संकेश्वर नगरपालिका तसेच निपाणी नगरपालिकेमध्ये कचेरी व्यवस्थापक म्हणून सेवा बजावली आहे। पुन्हा खानापूर नगरपंचायतीच्या चीफ ऑफिसरपदी हजर झाल्याने शहरवासियांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे। सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर। खानापूरचे नूतन तहसीलदार प्रवीण जैन यांचे खानापूर तालुका भाजप नेते मंडळींनी स्वागत केले आहे। खानापूरचे तहसीलदार प्रवीण जैन यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे। त्यांचं स्वागत करण्यासाठी खानापूर तालुका भाजप नेते मंडळी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुकाध्यक्ष संजय कुबल, युवा नेते पंडित दादा ओगले, गुड्ड तोपिकट्टी, सुरेश देसाई, राजश्री देसाई, वासंती बडगीर, मारुती पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। आता वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीचे। पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी।
अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. खानापूर तालुक्यातील गणिक समाजाच्या विद्यार्थी वर्गाला 2A प्रमाणपत्र तसेच सिंधुत्व प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी तालुका गणिक समाज अभिवृद्धी संस्थेकडून उपतहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे. खानापूर तालुक्यातील गणिक समाजाच्या विद्यार्थी वर्गाला 2A प्रमाणपत्र तसेच सिंधुत्व प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी खानापूर तालुका गणिक समाज अभिवृद्धी संस्थेच्या वतीने उपतहसीलदार KR कोलकार यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की गणिक समाजाच्या विद्यार्थी वर्गाला शिक्षणासाठी 2A प्रमाणपत्र तसेच सिंधुत्व प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र तहसीलदार अथवा इतर कार्यालयातून अडचण निर्माण करत आहेत. याबाबत अल्पसंख्याक तसेच हिंदुळीद वर्ग, समाज कल्याण खाते, खंदाय खाते, कल्याण इलाखे आदी खात्यांना माहिती देऊनही प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तेव्हा तहसीलदारांनी याची दखल घेऊन गणिक समाजाला 2A व सिंधुत्व प्रमाण देण्याची कृपा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಬಗ್ಗೆ ಸವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮುಂದೆ ವಿಷಯ ಪ್ರಸ್ತಾಪಿಸಬೇಕಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊತೀನಿ. ಮಾನ್ಯ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಾ ಉಪತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರಾದಂಥ ಕೋಲ್ಕರ್ ಅವರೇ, ನಮ್ಮ ಗಾಣಿಗ ಸಮಾಜದ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು ನಾನು ರಮೇಶ್ ಹುಟ್ಟಿಗೆ ಅಂತೇಳಿ. ಈ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕು ಗಾಣಿಗ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಕೋಡಿ ಸರ್ ಅವರೇ, ಮಡ್ಡಿಮಣಿ ಅವರೇ, ಕಲ್ಲಪ್ಪ ಗಾಣಿಗರ್ ಅವರೇ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರೇ ಹಾಗೂ ಮಹಿಳಾ ಘಟಕದ ಸದಸ್ಯನಿಯರೇ, ಈ ಗಾಣಿಗ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಿಂದ 1987, 89, 99, 2003, 2005, 2009, 2015, 2017, 18, 20 ಮತ್ತು 2021 ಹಲವಾರು ಸರ್ಕಾರದ ಗೆಜೆಟ್ಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ಅಲ್ಲದೆ ಈ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಉನ್ನತ ಹುದ್ದೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಹೆಡ್ಗಳಿಂದ ಆದೇಶಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಗಾಣಿಗ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಹಿಂದುಳಿದ ಜನಾಂಗ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು 55ರಿಂದ 70 ಲಕ್ಷ ಜನಸಂಖ್ಯೆ ಉಳ್ಳಂಥ ಗಾಣಿಗ ಸಮಾಜ ವೃತ್ತಿಯಿಂದ ಗಾಣದ ಎಣ್ಣೆಯನ್ನು ತೆಗೆದು ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಈಗ ನಶಿಸಿ ಹೋಗುವುದರಿಂದ ಅವರು ಬೇರೆ ಉದ್ಯೋಗಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಇರುವುದರಿಂದ ಅವರಿಗೆ 2A ಒಂದು ಪ್ರಮಾಣ. यावेळी निवेदन देताना बेळगाव जिल्हा गणिक समाज अभिवृद्धी संस्थेचे अध्यक्ष रमेश होटगी, तालुका अध्यक्ष अडव्याप्पा कोटी, तालुका प्रधान कार्यदर्शी प्रकाश होसमणी, गंगाधर मड्डीमणी, कल्लाप्पन्ना गाणगी तसेच गणिक समाजाचे नेते नागरिक उपस्थित होते. यावेळी उपतहसीलदार KR कोलकार यांनी निवेदनाचा स्वीकार करून सरकारकडे
पाठपुरावा करून न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर. खानापूर तालुक्यातील भुरुनकी गावचा विकास व्हावा यासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये नोडल अधिकारी गैरहजर राहिल्याने सभा रद्द करण्यात आली. खानापूर तालुक्यातील गावाचा विकास व्हावा म्हणून तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु भुरुनकी येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा केवळ नोडल अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे सोमवार दिनांक 10 रोजी आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा रद्द करण्यात आली. ग्रामसभा म्हणजे सामान्य नागरिकांना मिळणारा न्याय असतो, म्हणून ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला नागरिक उपस्थित राहतात. मात्र सरकारने नेमून दिलेला नोडल अधिकारी बेजबाबदारपणे ग्रामसभेला दांडी मारतो. त्यामुळे गावच्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. असाच प्रकार भुरुनकी ग्रामपंचायतीतील नोडल अधिकारी वर्गाच्या बेजबाबदारपणामुळे दिसून आला आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता गावच्या नागरिकांनी आपल्या समस्या घेऊन ग्रामपंचायतीच्या सभागृहात दाखल झाले होते. गावाचा विकास व्हावा यासाठी वॉर्ड सदस्यांशी चर्चा करून सरकारच्या निधीचा योग्य लाभ घेणे हा ग्रामसभेचा उद्देश आहे. मात्र नोडल अधिकारीच दांडी मारतो तेव्हा उपस्थित नागरिकातून उद्रेक होतो व नागरिकातून संताप व्यक्त केला जातो. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे अशी जनतेतून मागणी केली जात आहे. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्यांनी नवीन ग्रामसभा घेण्याची तारीख लवकरात लवकर कळविण्यात येईल असे सांगून गावातून कामे बंद ठेवून आलेल्या नागरिकांना माघारी पाठवले. त्यामुळे भुरुनकी गावासह ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकातून नाराजी पसरली. शेवटी ग्रामसभा पुढे ढकलण्याचा ठराव करण्यात आला. खानापूर तालुक्यातील अशा अधिकारी वर्गाला चांगली अद्दल घडवावी अशी मागणी नागरिकातून होत आहे. सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर. शेवटी एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. संक्रांतीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी. बुडाचे चेअरमन संजय बेळगावकर यांनी जपली 40 वर्षांची परंपरा. वीकेंड कर्फ्यूचा बसणार सणाला फटका. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणे आहे योग्यच. जनसेवक संमेलन घेतलेल्या भाजप नेत्यांवरही कारवाई करण्याची मागणी. माहिती हक्क कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी केला आग्रह. वर्षभरापासूनची स्लमवासियांची मागणी झाली पूर्ण. आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते स्लमवासियांना हक्कपत्रांचे करण्यात आले वितरण. कर्नाटक स्लम बोर्डाने उत्तर मतदारसंघातील नागरिकांसाठी केले होते घोषित. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.